हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडी त्यांची कणी जोडे सर्व सुख तेचे माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका मनी शेष सेवीन आवडी येईन आवडी वचन मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी समतरुण सरोजम संगनीलो जगन निहित पाणी मंगनम मंगना तरुण तुलसी माला कंगनम कंगनेत्रम सदैरवला संविठ्ठलं चिंतयामि पंडुरंगाकृतमन दुसरी दुरण संतांगिया कंच कृपादानी कथेचा विस्तार आवाजी सद्गुरु दास तुका पंढरीच्या देवराया श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी भरन वर्ग भर विमल जसु जदायक भर चारी बुद्धिहीन तन जानिके समीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हर हो कलेश विकार राम रामेति रमे रामे मनोरमे शस्त्र नाम तत्तुल्य राम नाम वरानने नमो सद्गुरु तुकया ज्ञानी पार नमो सद्गुरु सच्चिदानंद गुरुवा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी नकरा
संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेनी हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपीसाठी निवडले जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगात माझे जगद्गुरु तुकोबाराय माणूस जन्माला आल्याच्या नंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी कुठेतरी विश्वासाची खूप गरज आहे. संसार करत असताना विश्वास पाहिजे, परमार्थ करत असताना विश्वास पाहिजे, पावलाला आपण कुठले चांगले कार्य करत असताना जर त्याच्यामध्ये एक गोष्ट जर नसेल तर ते कार्य तुमचं सिद्धीला जात नाही. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे महाराज, जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला आपली नाव जर शेवटच्या क्षणापर्यंत जर चांगलं घ्यायचं असेल, त्या लोकांमध्ये आपलं नाव जर मोठं कमवायचं असेल, त्यासाठी महाराज कोणी कोणावर तरी विश्वास केलाच पाहिजे. एक विश्वास नावाचा जर पात्र जर त्याच्यातून बाजूला केला तर बाकीचं आपलं शून्य, जगण्याला काही किंमत नाही, शून्यच आहे. म्हणून एखादी एक तासभर चिंतन पाहिजे आपल्याला. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह कोडगाववाडी भव्य दिव्य स्वरूपामध्ये बरेच वर्षापासून ही परंपरा तुमची चालू आहे. 26 वर्ष झालं या सप्त्याला. लोकंत दादासाहेबांच्या फडावरील ही गाव आहेत आणि या ठिकाणी आमचे काही फडावरचे निष्ठावंत वारकरी आहेत. आमचे नेकारी बाबा, महिन्याचे वारकरी आणि फडावरचे ते फडावरचे तवाच वाटतात बरोबर आहे. ते एक परिसरच फडावरच आहे म्हणून. आता येऊ देतो आमचा जवळपास गणपत देसाई महाराज हंगरगेकर त्यांच्यासोबत 12 वर्षे आपल्या राहण्याचा योग आलेला आहे. पण नेमकं काय होते, कुंभार मातीची काळजी करते पण माती खात नाही. तसं झालंय, ज्याचा वशिला मोठा त्याचाच पुत्रा काशीला आणि ज्याचा कुठलाच वशिला नाही त्याचा बाप फाशीला. बरोबर आहे का? आम्ही तर कुठे काही चार चांगल्या गोष्टी सांगायला लोकांना हे होय रे आमचं काय बिघडलं, बरोबर आहे. आम्ही आमची वाट सोडत नाही, तुम्ही तुमची वाट सोडू नका, काय सोडू नका. एक लक्षात ठेवा, कोणीही वाटानं जा, पण पहिलेच्या माणसाने जी वाट काढल्यात त्या वाटानं जर गेला तर तुमचा उद्धार आहे. मोडून या वाटा केला राजे भार. वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर नेमसर महत्वाचं आहे, त्यापेक्षा प्रेम महत्वाचं आहे. बरोबर आहे. कुठल्याही माणसाकडून काही चुका होत असतात, त्या चुका सांभाळून घेणं आमचा वारकरी संप्रदाय. बरोबर आहे. सांगत गेल्यानंतर ती नियम पार पाडतात. पण लोकांना प्रेम जर दाखवलं तर लोक धर्ममंडपात येतात. प्रेमाच्या अगोदर जर तुम्ही नियम सांगितला तर ते म्हणतात महाराज तुमचं तुम्ही बघा, आमचं बघा इकडं. बरोबर आहे. तसं मी आज पत्र महाराज तर सांगतो तुम्हाला, 4 ते 5 वर्ष अंगात घालून कीर्तन केलं. विनांगण नाही बरं का, फक्त झालं का 2 वर्ष पाटील सांगितलं तुम्हाला. झालं काय महाराज, लोक म्हणतात बघत महाराजांना आमच्याकडे येणार गेणार काय बघता काय बघता. बरोबर आहे महाराज. पण काही लोकांचे मन मोडता येत नाहीत महाराज. आणि मोठ्या लोकांना जर असं करत असतं तर आमच्यासारखी पिढी काय करायची. म्हणजे हा कीर्तन 3.5 तास नका, 1.5 तास. हे कुठलं गेलं. परवा मी एकाच्या लग्नाला गेला मामा, सांगतो तुम्हाला उदाहरण. लग्नाला गेला पाटील, लग्न लागायच्या टाइमला त्या पोराची माय आई असते ना पोरा, कारण काय काहीच नाही म्हणजे पोराला मुलगी दिली म्हणजे आणि पोराच्या बापाला हुंडा दिले म्हणजे आपल्याला काय म्हणून तुम्हाला राणी कलरची साडी एवढी नंबर काढली की नाही म्हणजे महाराज पीस मॅचिंग नाही म्हणजे 5,000ची राणी कलरची साडी आणली ठीक आहे, पण पीस साडी लाल आहे म्हणजे पीस काळी आहे, काय करायचं महाराज. म्हणजे नेमकं कारण काय, फक्त मॅचिंग. पण त्या मुलीच्या बापानं आमच्याकडे आलं म्हणजे महाराज तुम्ही काहीतरी सांगून बघा, एवढं खर्च केले म्हणजे पळापळी चालू आहे म्हणजे फक्त कोण रुसले म्हणजे मुलाची आई रुसली. मग आम्ही सगळे गेल्या म्हणजे नेमकं झालं काय का, त्याने म्हणजे महाराज बघा म्हणजे मुलाला मुलगी दिली म्हणजे आणि मुलाच्या बापाला हुंडा दिले म्हणजे आता आम्हाला काय म्हणजे तुम्हाला काय पाहिजे आता काही नाही म्हणजे राणी कलरची नंबर 1 साडी आणली की त्याने म्हणजे महाराज साडी लाल आहे पण पीस जम्परवरच काढ आहे. एवढंच रोखलंय ना, बरं ठीक आहे काय अडचण नाही. त्यांना सांगितलं एक लगेच जाऊन बाकीच्या बाजारातून 100 रुपयाची पीस लगेच मॅचिंग घेऊन आले. बरोबर आहे. मग आता म्हणलं आता तर समज म्हणजे आता खुश झाले महाराज. बरोबर आहे. मी आता मॅचिंग झाली. मी म्हणजे हे वरच्या फरकाला काय डांबर लावते का वरच्या गेरू लावते वरच्या फरकाला, वरचं पांढरं घालतं ना
ते खालचं मॅचिंग झालं ना वरचं काय त्याला काय शेंदूर लावायचं का गिरू लावायचं. बरोबर आहे. ज्या नियमात ज्या गोष्टी बसतात तेच करायचं. नियमाच्या मध्ये जर बसत नसतं तर त्याच्या नादी लागायचं नाही महाराज. आणि इथं गायनासाठी सगळे गंधर्व आहेत बरं का. आमचे बाबा मागे 19 कीर्तनासाठी होते. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तिथं आलेले सगळे भजनी मंडळ परिसर एक संताची पायी हा माझा विश्वास. कोणावर विश्वास ठेवा. माझे तुकोबार आहे सांगतात अभंग गोड आहे शब्द बारकाईचे लक्ष द्या म्हणतात. जगद्गुरु तुकोबार असं म्हणत नाही की गावातल्या सरपंचाच्या पायावर विश्वास ठेवा. जगद्गुरु तुकोबार म्हणत नाही की आमदारावर विश्वास ठेवा, खासदारावर विश्वास ठेवा, मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवा. काय म्हणत नाहीत की 5 वर्षापुरतच असतात त्याच्यानंतर बरोबर आहे. 5 वर्षापुरतं असणाऱ्यावर तुकोबाऱ्या म्हणतात. नवे नवे त्यांच्या समोर पलीकडे जाऊ दे महाराज. तुकोबाऱ्या म्हणतात की जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात की विश्वास ठेवा आईवरील बापावरील. हे सुद्धा बोलत नाही. संतांवरील का म्हणते महाराज. जगात सगळ्यात मोठं जर पत्र कोण असेल तर म्हणजे संत महात्मे ज्यांच्या पायावर आपण विश्वास ठेवत असताना आज 750 वर्ष झाले मला. लाखो भाविक त्यांच्या आज दिंडीमध्ये आहेत महाराज. वारी सोहळ्यामध्ये कधी कोणाला काटा पडलं का, कोणाला कधीतरी कुठला तरी त्रास झाला का. याचं एकमेव कारण ज्याचा विश्वास आहे. पण विश्वास करत असताना कसं केलं पाहिजे. सत्ता आलं का म्हणायचं घालील वटा म्हण मोकळं पटा म्हण. लागलं तिथं गंध लावायचं म्हणायचं महाराज हरिपाठ करू का, काकडा करू का, कीर्तन करू का, तू काहीच करू नको. आणि सत्ता झालं की इकडं मोकार सापडत नाही बरं का. वर्ष होत तुकोबारा काय म्हणतात विश्वास ठेव. बरोबर आहे. पण कसं सर्व भावे बरोबर आहे. सर्व भावे याचा अर्थ कायनं वाचन मनानं. बरोबर आहे. काय काय लोक फक्त तोंडानं म्हणतात पण त्यांचं चित्त कसं असते. चित्त नाही माने तरी ते धर्म मंडपात आपण कायनं बसलो. बरोबर आहे. कायनं वाचन मनानं कायनं शरीरानं धर्म मंडपात आपण बसल्यानंतर जर इतकं जर माहिती नसेल तर काय करायचं. बरोबर आहे. शरीर तुमचं कुठे याला किंमत नाही. आपलं चित्त कुठे हे खूप महत्वाचं आहे महाराज. आता चित्त कायनं वाचन. वाचन म्हणजे मुखानं. या धर्म मंडपात बसून जर आपण आपल्या मुखानं जर राम राम म्हणत नसाल तर त्याला काही किंमत आहे. तुकोबारे विश्वास ठेवण्याचे प्रकार सांगितले बरोबर आहे. आपण कसं ठेवलं पाहिजे. सर्व भाव सर्व म्हणजे कायनं वाचन मनानं. बरोबर आहे. दुसरा वर्ग आहे वाचन. म्हणजे आपल्या मुखानं या धर्म मंडपात बसल्याच्या नंतर जर इथं बसून जर दिवसभर आपण काय काय कुठाने केलो ते जर विचार करत असाल तर तुकोबारे म्हणतात त्या विश्वासाला काही किंमत आहे. कुठं बसलो इथं दिवसभर मग ते कोणाचे काय काय हंड मुलं कुठं कुठं कोणाला काय काय टोप्या घालतात तिथं बसलो. वाचन काय म्हणलं पाहिजे. वाचन इथं बसल्याच्या नंतर फक्त त्याच नाव घेतलं पाहिजे. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल.
वाचन काय गायला पाहिजे? बोलावा विठ्ठल, विठ्ठलच बोललं पाहिजे वाचन, दुसरं काही म्हणलं नाही पाहिजे महाराज. जोपर्यंत लोक या मुखाला देवाचं नाव घेत नाही तोपर्यंत उद्धार होत नाही. पण देवाचं नाव आपण किती वेळ घेतो? 24 तासांमधून देवाचं नाव किती वेळ घेतो? एखादी मला सांगा कीर्तनात 2 तास बसल्याच्या नंतर 1-2 वेळा तरी काही लोक म्हणत नाहीत बरं काय, 1-2 वेळा सुद्धा म्हणत. पण देवाचं नाव मुखाला येणं पुण्य लागते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठलाचं नाव मुखाला येण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे. किती पुण्य पाहिजे? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केलं, तेव्हा या विठ्ठल कृपाची, तेव्हा या विठ्ठल कृपाची, तेव्हा या विठ्ठल कृपाची. कृपा करतात आणि कृपा केल्याच्या नंतर आपल्या मुखातून कुठंतरी विठ्ठल विठ्ठल, नाहीतर नाही. तिथला इथला किंवा म्हणते सगळं वय झाल्याच्या नंतर म्हणते महाराज मला देवाचं नाव घ्यावं वाटलं, देवाचं घेऊच नको. देवाचं नाव घेण्यामध्ये तुझं आयुष्य निघून गेलं, आता दात पडून गेले, आता देवाचं नाव घेणं एवढं सोपं आहे का? बरं घ्यावा इच्छा आहे पण येत नाही, काय करायचं? काही लोकांना धर्ममंडपात बरोबर आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत महाराज, ते येत नाही का? ते त्यांचं पाप त्यांना इकडे येऊन देत नाही. ताप आलेल्या माणसाला काही खाण्यासाठी द्या, त्याला सुलू लागते, तसं पापी माणसाला देव धर्ममंडपात कधी येऊन देत नाही महाराज. म्हणून आपल्या मुखाला देवाचं नाव येणं पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे. तेव्हा आपल्या मुखाला कुठंतरी कायनं वाचेनं जर आपण त्याचं नामचिंतन केलं तरच त्याला आपण विश्वासाला पात्र ठरतो, नाही तर ठरत नाही महाराज. तिसरं आहे मनानं. बरोबर आहे. आता इथं आपण सगळे बसतात, काही लोक म्हणतात की आज दिवसभर काय काय झालं, उद्या काय करायचं, ते कुठं बसून तिथं बसून. पण आता इथं काय करायचं हे अजून काही लोकांना असं आहे महाराज की मी जन्माला कशाला हेच माहिती नाही. बरोबर आहे. आणि काही लोकांना जन्माला आलो सत्य पण करायचं काय हे माहिती नाही. पण केल्याच्या नंतर होणार आहे काय हे सुद्धा माहिती नाही. अजून काही लोकांना मी आता कुठं आहोत ते सुद्धा माहिती नाही. बरोबर आहे. कायनं वाचनं मनानं त्या 3 इंद्रिया जोपर्यंत एक होऊन त्या देवाच्या पायावर आपण मस्तक टेकवत नाही तोपर्यंत महाराज सर्व भावी दास. मग आपण कायनं वाचनं मनानं जर त्यांच्या पायावर जर विश्वास ठेवून आपण जर मस्तक टेकवलं तर तो आपलं दासत्व पत्करतं. तर नवे नवे दासत्व तर सोडून द्या महाराज, आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार त्यांच्याजवळ जर आपण गेलो, विश्वास जर ठेवलो तर आपला उद्धार त्यांच्याशिवाय दुसरं कोणी करत नाही. त्याची माझी हित, आपले हित कोण करतात? साधू महात्मे करतात. कारण असं हित करतात, हित ते करावे देवाचे. हित होण्यासाठी साधूची गरज आहे. आणि एकदा साधूवर विश्वास ठेवल्यानंतर महाराज 1-2 दिवसात हित करत नाही.
जन्मजन्माचा आपला उद्धार करतात, शेवटच्या क्षणापर्यंत आपला उद्धार करतात. पण आपला तेवढा विश्वास पाहिजे ना, पाहिजे ना. आता एवढं धर्म मंडपामध्ये 8 दिवस सप्ताह चालू आहे. तुमचा देवावरील साधूवरील विश्वास आहे म्हणून चालू आहे, बरोबर. जर विश्वास नसेल तर चालला असतं का? तसं महाराज, त्याची माझे हित ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आपल्याने कृपा तेनेच करतात आणि त्यांची कृपा जर झाली आपल्या जीवनामध्ये काय लागते हो, कृत्य कृत्य झालो, कृत्य कृत्य झालो, जे हित करतात आणि आपलं हित करत असताना आपल्या जीवनामध्ये सगळी इच्छा पूर्ण ते करतात. कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळलेले संती अनुभवी निरसही. ज्याच्या जीवनामध्ये संत महात्मे भेटतात त्याला अजिबात भीती चिंता काळजी वाटतच नाही. का अमाहरीच्या दासा काही भय नाही. प्रेम की देव मागे पुढे उगली कोणी संकट. मग त्याची माझे हित, आमचं हित आम्हाला कळालं. कोण करणारे हित? ते संत महात्मे. आणि हित केल्याच्या नंतर जर काही कदाचित संकट आली तर आम्हाला कसं मिळतात? तर भागरियामध्ये वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. स्वतः दुःखी होतात पण आम्हाला जसं एखादी माता आपल्या लेकराला कडेवर घेऊन जात असताना कितीही त्रास झाला तरी सहन करते, बरोबर आहे. त्यांची आणि जोडे सर्व सुख, सर्व सुख द्यावं, सर्व अलंकार आनंदे निर्भर. सदा नाम घोष हरिकथा तेने सदा चित्त. सर्व सुख, सगळे सुख कुठे आहेत? तर सर्व सुख येथे आजी लोटांगणी, बरोबर आहे. सगळे सुख कोणापाशी? तर त्या संतांच्या पायापाशी येतात. म्हणून आमच्या जीवनाचं हित कोण करतात? तर त्याची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी विढोला.
हा माझा विश्वास संतती पायी, हा माझा विश्वास
महात्म्यांच्या दरबारामध्ये आपण आलात महाराज. आपलं उद्धार करणारे तेच आहेत आणि आपल्याला कडेवर घेऊन फिरणारे हे तेच आहे. संकटकालीन पण आपण ज्यांच्या दरबारात आलो त्यांचं नामचिंतन करण्याचा आपल्याला एवढं सुद्धा जमत नाही बरं का. नामचिंतन करत नाही, टाळी वाजत नाही. काही लोक म्हणजे तू पैसे भेटलास तू छान असं काय. मी असंच म्हणतोय त्या गावला हात वरे करा. त्याने म्हणजे पैसे कोण घेतलं, हे दोन चौघ झोपले. चौघामध्ये एकाला पडलं स्वप्न. झोपीत त्यानं म्हणलं आपल्याला मुलगी पाहायला घेतो म्हणजे मागे बसून बरं का. आता तर महाराज 40-40 पोरगे येत. आता लग्न होणं अवघड आहे. काय काय पोरं लग्न व्हायला गेला पण माळी घेऊ. स्वप्नामध्ये आम्ही आमच्या आचरणामध्ये काय आणतो महाराज त्याच पण आपल्याला बघावं लागते. पांडुरंग ध्यानी जागृती प्रश्न आणि उत्तर. आता काही लोकांना उत्तरचं ते उत्तर कशालाच गेलं बरं का, इकडे येतच नाही. बरोबर आहे गुरुजी. हे भजन कुठेही म्हणा, कोणी अंधारात म्हणा, बिना माईकचं म्हणा, बिना स्वराचं म्हणा, बिना पकवानाचं म्हणा, रंगणार भजन रंगणारच. आमचे महाराज म्हणायचं बाबा एक थोडं तुकडा रागाचा बदलला का चाल बदलते. बरोबर तेवढं जमणार पण म्हणतो ते ऐकत होते ना. माझ्या मनाला गोछंद माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद हे माझ्या मनाला. बरोबर आहे हे म्हणतात भजन. तर आम्ही जर म्हणणार गेलो तर आम्हाला मागून होती बुक्की. काय होती? बुक्की होती. कशाची? याची नाही. जमलं तर मग नाहीतर बाहेर निघून. आता एखाद्याला म्हणा बाबा थोडं चाल चुकलं त्याला म्हणा झेंडा घेतला निघाला वारी का गम नाही, इकडे काही गम नाही, लोकांचं ऐकायचं नाही. कुठे निघायला म्हणा पंढरपूरच्या वारीला. कशा समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणा एखाद्याला म्हणा चाल मुस्लिम म्हणा का ते म्हणा बाबा हे तुझं टाळ असं नाही बरं. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा
भजन आता परवा एखाद्याला गायक ना आमच्या त्या गुरुजी आमच्याकडे आता काही आहेत बरं का गायक नंबर आहे तुम्हाला माहिती आहे का त्याला काय म्हणलं माहिती आहे का ते पुक 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 एवढं हे काय हे दुसरं जागृती सोपनी पांडुरंग ज्याची अवस्था ही होती आणि त्यांना भगवान परमात्मा संत महात्मे असं सांगतात की त्याला कडेवर घेऊन चालतात. काही लोकांची भावना अशी असते महाराज या संतांच्या पायामध्ये विश्वास ठेवल्यानंतर या वारकऱ्यांच्या संगतीत आल्यानंतर कसलाही वाईट मनुष्य असू द्या त्याला वाटावर आणण्याचं काम करतात. त्रास कितीही देऊ द्या पण ते त्रास स्वतः सहन करतात पण दुसऱ्याला चांगलंच वाटेवर आणल्याशिवाय सोडत नाहीत. त्यासाठी एक छोटं उदाहरण आहे. पत्रकारांना चित्रपुरीमध्ये होती आणि एक मुलगा होता त्यांना 2 लेकरं असल्यामुळे ते पाळण्यापासून तर मोठे होऊन गेले अजून तिथे का पाळणा खेळणार काय चालू आहे पाटील बरोबर आहे का स्वस्ती आपण पहिले 5 वर्ष लग्न लावला पाटील पण दक्षिणा द्यायला गेले लोक म्हणून बंद केल्या बाकी काय सुट्ट लगीन नव्हतं बरं का अजिबात टेन्शन घ्यायचं अगर कोणाचं राहिलं असेल तरी आपल्याकडे काय आता मोठा सहित ते मारुतीवर छतावर काढत लोक म्हणतात उद्या उघडं जरी फिरत होतं कोणी विचार रामदास स्वामीला कळलं बाकीच्यांना कळालं नाही. असे शुद्ध मंगलाष्टिका म्हणलं शास्त्र पद्धतीला महाराज लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर आता वरण घराकडे पाठवून यायचं होतं. त्यानं म्हणलं सगळं सामान भरा बागे त्यावेळेस समोर गेल्याच्या नंतर 2 गाढवं उकडण्यावर करत होते बरं. आता त्या गाढवाला हे गाढवा बघले आता गाढवाची भावकी चालू झालं गाढवाला गाढवा आवडायला चालू झाले. दुसरे गाढव म्हणले आपण विनाकारण कशाला चौकशी करायले लोक म्हणजे दुसरा तिसरा गाढव म्हणला आपल्याला कोणाचं काही देणं घेणं नसताना उगाच लोकांमध्ये तोंड घालतो लोकांची चौकशी करतो म्हणून लोक आपल्याला काय म्हणतात बरोबर आहे. पुन्हा त्या गाढवाला म्हणला उगोबैसरी हे गाढव काय करायला तयार नाही. पुन्हा 2दा सांगितलं तिसऱ्यांदा त्या गाढवाचंही मुलचं उडवलं 7% बीपी कमी झाला 40% राहिलं. घरी गेल्या आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोला सांगितलं बघ तू नवीन आहेस तुला सांगला नवीन आहेस तू 2दा सांगू जनावराला म्हणलं माणसाला फक्त एकदा सांगतो दुसऱ्यांदा थर 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 करली गेलं पाटील आता हिनं म्हणलं नाही सगळी झाली माय हिला मोठ्याला हाणत सगळे विसरूनच गेले हो. आता ह्याच्यापासून महत्वाचं हे दिलं पडलं बरं का आता मग हिला फक्त सांगितलं ते हवं त्या डब्यात ही आहे तिथे ही आहे म्हणलं तिथं ती वस्तू आहे फक्त एकदा सांगायला म्हणलं दुसऱ्यांदा काय करतो तुला माहिती हिनं म्हणलं हो 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 एवढी टाईट वागणारी पोरगी ही तर मऊ झाली बरं का मऊ झाली तुला माहित आहे बघ माझ्या घरची पद्धत एवढी पहाटे 3-4 ला उठायचं सडा सारवण करायचं 8 वाजेपर्यंत जेवण पाहिजे 9 ला डबा पाहिजे. मी आल्याच्या नंतर एकदा बोलल्या लगेच चहा नाश्ता जेवायला जे म्हणलं ते पहिलं पाहिजे नाहीतर एकदा सांगतो दुसऱ्यांदा 15 दिवस झालं म्हणजे थकून नवीन नांदायला गेली माय म्हणजे कसं करायला म्हणून सकाळी बाप आले आणि हिनं सकाळ उठून सडा घालवल्या हिनं हिनं म्हणा काय म्हणजे थकू एवढ्या लवकर कधीच घरी 10 वाजेपर्यंत उठत एक सांगतो तुम्हाला मला ज्या पोरी मायबापाच्या घरी 10 वाजेपर्यंत झोपतात ज्या पोरी घरी मायबापाच्या घरी 10 वाजेपर्यंत झोपतात ते 100% उसाच्या पोळीचे मुकादमच होतात दुसरं काही आता आपण म्हणतो बरोबर आहे पण ते होतच नाही. पण जी लेकरं मायबापाच्या घरी मेहनत करतात ती उच्च कोटीच्या घरामध्ये जातात महाराज आयुष्यभर झोपून खातात. त्यावेळेस हिनं सकाळी उठून साडा घालती घालता तिच्या बापानं सकाळी थकू किती आनंद वाटले म्हणजे बाबा तुम्ही कशाला आले इकडे काय झाले बोलू नका तुम्ही पहिले निघा. तिने म्हणजे माय मला आनंद वाटले म्हणून आलो बघायला तुम्ही येऊच नका तुमच्या पाया पडतो तुम्ही निघा. असं काय म्हणजे पोरगी मला आता आनंद वाटणार आहे तुमचा आनंद नाही मिळत स्वर्गातच जाता म्हणजे तुमचा आनंद बघून तुम्ही इथून निघा. त्या दोघांचं बोलणं झालं असताना जावई डोळे चोळत आला म्हणजे मामा राम राम गेलं म्हणजे मेले आता तुमचं काही खरं नाही. त्यानं म्हणलं मामा या हिनं म्हणजे गपचिप या म्हणजे की या पुढे बोलायचं इकडे तिकडे जायचं नाही कारण ह्याचा शब्द काय होता माणसाला एकदा सांगितलं दुसऱ्यांदा
हिनं म्हणजे बाबा तुमच्या पायात पडतो, त्याने जे बोललं ते गपचिप ऐकायचं, पण पुढे बोलायचं नाही. हिनं म्हणजे हे काय बिघडलं काय वातावरण, बोला झाले काय गेले काय आता बोलायचं नाही. त्यांनी जे बोलतील तेच ऐकायचं, त्याच्या पुढचं जर केल्या तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावं लागते. परेशान झाला यानं काय म्हणलं माहिती का, सकाळी जावं म्हणजे मामा हो बसा बसा ते गपचिप, नाही बसणार म्हणलं तर बरोबर आहे. हिनं म्हणलं चहा कर बरं, हा नक्कीच आणलं म्हणजे चहा. आणि हिनं घरी चहा करत होती बरं का, हिला माय बापून जावं लागत होतं. एके मिनिटात चहा आणली, नाश्त्याला कर हो नाश्ता. यानं म्हणायला लागलं मामा जावं मी आता जातो. त्यानं म्हणला पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायला लागतो, जेवल्याशिवाय जायचं. पोरगी म्हणजे गपचिप खाऊन जावा, नको म्हणायचं नाही. कारण हे काय होते एकदा सांगतो दुसऱ्यांदा बाबा तुमच्या पाठा पडतो, तिने जे सांगतील ते करा, पण फक्त जाऊ नका. म्हणणार मामा आंघोळ करा, आंघोळ केलं गपचिप बरं का. मग पोरगी चालू केली स्वयंपाक करायला चालू केली. मग जेवायला बसले जावई सासरा, तिने म्हणली पोळी वाट. म्हणलं पोळी म्हणतायत का आता, भात वाट गपचिप वाढायला लागते बरं का. अजून गरम पोळी आहे मामाला. त्याला बापाला कोणी एक सांगून ठेवली होती, किती जरी काही बोललं तर न म्हणायचं. जर न म्हणल्या तर तुम्हाला अँब्युलन्स करून घरला ऐकायला लक्षात तुमच्या. त्यावेळेस महाराज त्याला म्हणाला कडी आण, हा आणूच म्हणायचं. पोरगी एका क्षणात आली वाढी पुरे बोलायचं नाही. पोळी आणलं, कडी आणलं, भात आणलं, सगळं भरलं बरं का. भरायच्या वेळेला यानं म्हणलं आता कडी आता कुठे टाकू म्हणलं, आताच म्हणलं बरं पोळीला कसं बरोबर आहे. खाली पण टाकलं, काहीतरी प्रकार वेगळा वाटला आणि हे जाऊन बाहेर उलटा केलं. त्यानं म्हणला माझ्या पुरीचं घर मी माझ्या हातानं उठवल्यासारखं वाटतंय मला. म्हणलं जावई म्हणलं असं का म्हणता मामा. रडायला लागलो तिथं. आपल्या बायकोला म्हणून म्हटलं सासूबाईला गावाकडे दोघं बी आले नवरा बायको, तुम्ही आमच्या पुढल्या एवढं काय त्रास दिला सांगा. जावाई म्हणलं तुमच्या इमानदारनं सांगा, तुम्ही दोघं तुमच्या पुढला मी 2 बोट सुद्धा लावलो का सांगा. पुढला विचार तुला मारल्यात का, हात लावलेत का. पोरगी म्हणजे हात लावलं नाही पण प्रकारच वेगळा आहे. हात लावून नाही का पण लावले तर सोडले. वनावरची मला कोणावर काढून फक्त वाटावरचं काम करतात. त्यामुळे जावाई म्हणजे तुमच्या पूर्ण हात लावला का, अजिबात लावलं नाही. मग एवढं वाटावर आणण्याचं काम काय केलं त्यांनी. म्हणजे आज पत्र ज्या पोरला कोणी करून घ्यायला तयार नव्हतं, त्यावेळेस त्याने 2 बोट जवळ नेलं. पोरला म्हणलं हा ना मला. पोरगी म्हणजे कशाला मारू मी आता, माझ्या ह्या गर्वामध्ये तर माझ्याजवळ कुणीच यायला तयार नव्हतं. शेवटी तुम्ही जनावरांना का होईना धमकी घालून शेवटी मला माझ्यासारख्या अशा अभिमानी बाईला जर तुम्ही वाटावर आणत असाल, संसार आपला जर सोन्यासारखं जर करत असाल, तर तुमच्यासारखे संत महात्मे आम्हाला भेटणं खूप कठीण आहे. आणि ते संत महात्मे यांच्या पायावर विश्वास ठेवून कडेवर घेऊन त्यांचं हित करतात. तेची माझे हित करीती सर्व जेणे हा गोपाळ रूपा करी. संत महात्मे कृपा केल्याच्या नंतर किती गर्विष्ठ असू द्या, कसंही असू द्या महाराज, त्याला वाटेवर आणायचं काम त्यांचं आहे. आणि ते रस किती जरी गोड असलं तर त्या रसाला स्वतः सेवन करतात. चांगलं असू द्या वाईट असू द्या महाराज. आणि जे दिलेलं समाजाला शब्द आहे ते कधीच मोडत नाही. तुका म्हणे
शेष सेनावरी वचन मुडी मुदिले ते तुका म्हणे शेषा जागे करा ऋषी शेष घेऊन जाईन तुमची झाली हे जे काही भोजन आहे महाराज हे आम्ही सेवन करत असताना अजिबात आमचं वचन कधी मोडत नाही का मोडत नाही तर आमचं हित करणारे खूप मोठे त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भक्त प्रल्हादाच्या संगतीमध्ये राक्षस गेले भक्त प्रल्हादाच्या संगतीमध्ये राक्षस गेले महाराज पण राक्षस गेल्याच्या नंतर जे राक्षस भोजन बंद करायला गेले पण त्याच राक्षसांचा उद्धार झाला महाराज भक्त प्रल्हाद हे संत आहेत संतांच्या संगतीत जर हे राक्षसासारखे जर ही जर जात असेल तर त्यांचा सुद्धा उद्धार होतो महाराज म्हणून सगळ्यात महत्वाचा विषय संसार करत असताना पत्नीचा विश्वास पतीवर पाहिजे आणि पतीचा विश्वास पत्नीवर पाहिजे तरच संसार शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकतो नाहीतर आदरणीच नौका ती नाव कुठेही बुडू शकते संसारामध्ये परमार्थामध्ये बी आपण त्या साधूवरील त्या देवावरील जर विश्वास करून आपण जर परमार्थ केलो तर आपली नाव शेवटच्या क्षणापर्यंत तरतच जाते आणि जर आपलाही जर विश्वास न असता जर आपण परमार्थ केलो तर कधी नाव पलटी काही काही सांगता येत नाही ज्ञानेश्वर माळवरी ज्ञानराज मावळी संपलेले आहे 10 मिनिट जात झालेत कारण रोजचा कार्यक्रम आहे तुम्हाला सगळे थकतात मला दिवसभर कामं असतात अनेक अडचणी असतात
Hare
सुंदरी